मित्रांनो नमस्कार. आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आमचा ब्लॉग शिवानी थोडंसं रडताना होतोय. त्याचं एक खूप स्पेशल कारण आहे. आम्ही नैरोबी एअरपोर्टला आहोत. आम्ही आफ्रिकामध्ये फर्स्ट टाइम आहे आणि ही गोष्ट पण आमच्यासोबत फर्स्ट टाइम पहिल्यांदा झालं की माझी एक बॅग आलीच नाही. आणि नेमकं कोणती माझी कपड्यांची बॅग गेली असते ना, मला काही प्रॉब्लेम नसता. मी नेहाचे कपडे घातले असते, मी शिवानीचे कपडे घातले असते. मेकअप जी बॅग तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये जे बघितलं एवढं प्रेमाने सगळं मी एअर टाईट बॅग मध्ये पॅक केलं, ती बॅगच नव्हती. छान एवढं सुंदर तिने पॅक केलेलं. ती मला इच्छा होती तिकडे गेल्यानंतर तीच पहिले बॅग उघडायची. जे मी तुम्हाला उत्साहीने माझं मेकअप पाऊच दाखवलं होतं गायब. माझे मॉस्किटो रेपेलेंट वगैरे पण गायब झालं. आईच्या गावात. आणि प्रोटीन बार आणि केळा वेफर सगळे प्रोटीन बार त्यांचे खाऊया. आता आपल्याकडे ना काय होईल माहितीये का, आता आपल्याकडे सिंपती कार्ड आहे की आम्हाला द्या. असं करायचं आपण. गाईज आमची बॅग राहिली हो. मी इथे विचारलं, सो इट इज व्हेरी कॉमन हिअर. तर काय झालं, आम्ही येताना ना एक आमच्या आधीची फ्लाईट जी आफ्रिकाला येणार होती ती कॅन्सल झाली. त्याच्यामुळे त्यांचे पॅसेंजर्स आणि आमच्या फ्लाईटच्या पॅसेंजर्सला मर्ज केलं आणि ज्याच्यामुळे लगेज खूप जास्त झालं. तर सगळ्या PNR मधनं जी हलकी बॅग होती ती त्यांनी काढली, हे विचार करून की ही लागणार नाही, म्हणजे ही हलकी आहे म्हणजे ही जास्त इम्पॉर्टंट नसेल असं. सो आमच्या PNR मधनं आमची गेली. लकीली मी फक्त मेकअप आणि पण बरं झालं की मेकअप वाली गेली. कपडे जास्त इम्पॉर्टंट आहे आणि मेकअप आणि ते सगळं ह्यांच्याकडे पण आहे, सो मी मॅनेज करू शकते. बट ह्यांचं हे चांगलं आहे की ते लोकांनी अश्युअर केलंय की ती बॅग उद्या तुमच्या हॉटेलवरती सकाळी आम्ही आणून देणार. एक प्रॉब्लेम असा आहे की हॉटेल आमचं इथून 5 तास लांब आहे, जवळजवळ 5-5.5 तास. तर मग माहित नाही कधी आणून देतील. पण ते बोललेत तर माहिती मी त्या लेडीला 3-4 वेळा विचारलं, कॅन यू चेक द ऍड्रेस प्लीज, आय डोंट वॉन्ट यू टू टेल मी दॅट द ऍड्रेस इज नॉट राईट. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर. सो 24 आवर्स मध्ये येऊन जाणार. आणि आता पण आम्हाला जो ड्रायव्हर पिक करायला आला त्याला पण बोलवतो, तो बोला की इट इज व्हेरी कॉमन, दे विल डिलिव्हर, नो प्रॉब्लेम, इट इज व्हेरी नॉर्मल हिअर. तुला माहिती प्रॉब्लेम कधी झाला असता, वेन बॅग वेंट मिसिंग. हो किंवा ट्रान्सफर मध्ये दुसरीकडे गेली, कोणतरी भलता घेऊन गेला. बट प्रॉब्लेम इथे हा नाहीये. प्रॉब्लेम इथे की त्या लोकांनी माझी बॅग मुंबईलाच ठेवली आहे, ती येणार. ठीक आहे. आणि जर 24 आवर्स मध्ये नाही आली तर कॉम्पन्सेशन पण. येस. आणि इथे मागे हे जे तुम्हाला दिसतं एवढं त्यांचं एअरपोर्ट आहे, जास्त मोठं नाही. तिकडे तुम्हाला झूम करून दाखवतो कारण माझ्या कॅमेराला झूम आहे, कारण आम्हाला जानवरांवर झूम करायचंच आहे. हे बघा, हे लोक सगळे इकडे तुम्हाला दिसत असतील. नेहा आहे, शिवानी आहे, तेजस पण इथेच कुठेतरी आहे आणि चेतन दिसतो. हे लोक सिम कार्ड घेत आहेत. भाई याची झूम क्वालिटी काय अमेझिंग आहे ब्रो. काय झालं माहितीये, आमचं एक चांगलं झालं की यशने ते इंटरनॅशनल रोमिंगचं कार्ड भरलं, सॉरी पॅकेज भरलं होतं 1100 रुपयाचं. सो आम्ही इथे आल्याला 1500. जसं इथे आल्याला मला नेटवर्क पण मिळालं, आमचं नेट पण चालतंय, आमचे फोन कॉल पण चालतात, सगळं चालतंय. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, खूप गार वाटते इथे. म्हणजे स्वेटर घातलं, खूप गार वाटतं इथे. अजिबात असं होत नाही की गरम होतंय काय होतंय. दुपारी होईल मे बी, पण आता तरी मजा येते. पण अशी सुरुवात झाली आमच्या ट्रिपची. आय एम नॉट एट ऑल सॅड किंवा मला एवढंच पण अफेक्ट. एव्हरी टाइम एक नवीन एक्सपिरियन्स घेतलाच पाहिजे माणसाने. नाही, कारण की मला माहितीये की मिळणार आहे. मिसिंग नाहीये. आय एम हॅपी. बस आउटफिट नाही, आउटफिट कॉम्प्रोमाइज नाही. जसे तुम्हाला दाखवले ना आउटफिट घडी करून ठेवले तशी ते आमच्या दुसऱ्या पॅकेज आहे. नो वरीज. आता आम्ही नायरोबीला आहोत. नायरोबीवरनं आमचं 2-3 आवर्सचं ट्रॅव्हल आहे. आम्ही तुम्हाला जिप दाखवतो, तर ती तिकडनं मग आम्ही जाणार जम्मू. आम्हाला आफ्रिकेचे लोक असे बघतात, कसे बघतात माहिती का, असे बघतात आफ्रिकेचे लोक. आता तरी स्वीट आहेत. अरे मी MS मध्ये जेव्हा कामाला होतो तेव्हा माझा तिकडचा मॅनेजर आफ्रिकन होता, तो पण खूप चांगला होता माझ्यासोबत. तर बघूया आता. अच्छा, मला वाटलं की तू बोलतोयस की नाही, चांगला होता, बऱ्यापैकी चांगला होता. ढाडँग ढॅडँग गाईज, हे बघा सगळे लोक. ओ माय गॉड तुरुरू, ओ माय गॉड तुरुरू. कैसा है अफ्रीका. हाँ, कैसा लग रहा है. एक नंबर वाटत आहे यार. किती गार वातावरण आहे भाई. वातावरण परफेक्ट आहे. परफेक्ट वातावरण. मस्त वाटतंय. तुम्हाला मिळालं का सिम कार्ड. येस. आणि किती स्वस्त, 750 रुपये इंडियाचे. काय बोलतो. 15 GB. हा गाईज, मग तुम्हाला मी सांगतो, जर तुम्ही इंटरनॅशनल रोमिंग मारत असाल तर नका मारू इथे. जर तुम्हाला पण त्याचं कसं ना, तुम्ही लँड झालं ते चालू होतं इंटरनॅशनल रोमिंग आणि मला 6 GB मिळाले, याला 15 GB मिळाले. येस, मजा बोलते. येस, त्यांना मी गुजराती वाटलो का. त्यांना मी गुजराती वाटलो. कानात घातलंस ना. हा, मी आईच्या गावात हे सगळं काढून ठेवणार आहे. मी माझ्या बायकोने मला सांगितलेलं कानातलं बिनातलं सोनं वगैरे सगळं काढून ठेव, पण मी ऐकलं नाही. मी मूर्ख माणूस आहे. बायकोचं ऐकणार प्रत्येक नवरा मूर्ख आहे.
सरळ बोललेली की आपण सफारीला चाललोय, जंगलमध्ये चाललोय, कोण सांभाळत धाडगुधड. अरे जंगलमध्ये नाही काढणार मला वाटतं. आपण सिटीमध्ये फिरणारच नाही. नैरोबीमध्ये जेव्हा फिरू तेव्हा आम्ही काढलोय. गाईज आतापर्यंत मजा येते. आता तुम्हाला गाडी दाखवतो जेव्हा आमची गाडी येईल, कारण तीच गाडी आम्हाला सफारीला पण घेऊन जाणार आहे आणि तीच गाडी इथून आम्हाला हॉटेलपर्यंत पण घेऊन जाणार आहे. चला गाडी दाखवतो तुम्हाला. गाईज कुठेही ट्रॅव्हल केलं तर बेस्ट स्पॉट असतो माझ्यासाठी आणि आय गेस युजली मुलांसाठी तोच बेस्ट स्पॉट असतो की गाडी कुठली घेऊन फिरणार आहे आम्ही. तर तुम्हाला गाडी दाखवतो. केवढ्या गाड्या आहेत बघा इकडे. टॅन 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 टॅन. ह्या अशा गाड्या असतात सगळ्या सफारीसाठी. म्हणजे कसं तुम्हाला याच्यावरती छप्पर पण उघडतं आणि इकडे सगळे वाघ बिग वाघ नाही सिंह येऊन बसतात. ही बघा आमची गाडी गाईज, लँड क्रुझर. ही बघा गाडी. हा ही लँड क्रुझर आहे. ही बघा लँड क्रुझर. आणि अशाच सगळ्या मेजॉरिटी गाड्या असतात बघा. ती पण तशीच गाडी आहे, ही पण अशीच गाडी आहे. हे का लावलं माहित नाही, मे बी तिथे नेटवर्क नसेल येत म्हणून. आणि हीच आम्हाला फुल सफारी फिरवणार. आणि आता इथून 6 तासाचा प्रवास आहे, 6 hours डायरेक्ट. इकडे तुम्हाला आता मी थांबलेलो दिसतोय. आम्ही इकडे थांबलोय खाण्यासाठी. मगाशी आम्ही गाडीत झोपलो. मला माहित नाही उतरलं माझं ओरडणं कसं काय निघालं नसतं शक्यतो, पण माझी एनर्जी इकडे अपच आहे. हे सगळे झोपलेले, मी पण झोपलेलो. म्हणजे मजा येत होती झोपायला. जल्दी निघलो. हा थोडा विचित्र. ही सीट अशी आहे ना की हे बघा याच्यावर तुम्ही बसून कम्फर्टेबली हे नाही करू शकत. सफारीसाठी इट इज गुड. 2 वाजले तिकडे. एकदा बुफेचं जेवण बघून घेऊ. हा हे करणार बघा. इकडे आल्यानंतर बुफे खायला तुम्हाला दाखवतो बुफे कसा दिसतोय. घेते एक सांगितले तरी पण मी. हे स्पिनच आणि कसली तरी भाजी आहे. ही कोबी वगैरेची भाजी आहे. हे मिक्स व्हेज टाईप भाजी आहे आणि हे मुगाची टाईप भाजी आणि भात आहे. बघू खाऊन. जरा मी वास घेऊन बघितला तर वासाला असा मसाल्याची काही टेस्ट तर नाही आहे, म्हणजे वास तर नाही आहे मसाल्याचा. खाऊन तर बघू कशी लागते. मला हाय होप्स आहेत कारण मी कुठेही बाहेर गेलो ना मला मजा येते खायला. हार्ड राइस है. राईस हार्ड है. आधा आधा कुक किया है राइस. ओके. और बाकी का स्मेल तो ठीक लग रहा है. स्पाइसेस नहीं है बस. स्पाइसेस नहीं है. यस नाइस. मेरा ऐसा है कि आई कैन हाँ। वेट गाइस. मतलब मेरा ऐसा है कि आई कैन वेट. वेट फिर भाई बिंदास वेट. अगर ऐसा अच्छा खाना नहीं होगा तो फिर आई कैन वेट. डन. सॉल्ट डाला है. कसं आहे राजमा टाईप पण चव आवडली. मी सगळ्याचं खूप थोडंच घेऊन ठेवलं कारण मला माहित नाही टेस्ट कशी. मग एकदा खाऊन तर बघू. छान. लेंटिल्स नाही जे काय बोलतात त्याला, हे कडधान्य. हा. छान आहे. आवडलं मला कडधान्य. हेल्दी तर काय बाय. अरे कडधान्य म्हणूनच खावं लागलं वाटलं. मागून नाही त्याच्यात बोलतो तो. गाईज खूप शिद्दतीनंतर काळोख झाला आणि आम्ही इथे बाप रे काय इथे ट्रॅफिक लागलं. वनार आम्ही लेट झालो बॅग वगैरेच्या ह्याच्यामुळे आणि फायनली पोहोचलो मसाई मारा नॅशनल रिझर्व. आणि हे उद्या सकाळी आपण इकडे येणार आहोत. हो. So इकडे तो तिकीट घ्यायला आलाय सो दॅट उद्या सकाळी नको थांबायला. येस. आणि आपलं हॉटेल इकडनं अजून हाफ एन आवर लांब आहे. गाईज जवळजवळ आम्हाला नैरोबीवरनं इथपर्यंत यायला, एअरपोर्टवरनं इथपर्यंत यायला 8 तास लागले. जर तुमच्या हातात असेल तर नैरोबीवरनं इकडे फ्लाईट करून या. प्लीज फ्लाईटनी या कारण ते इट इज ओनली 45 मिनिट्स. हे 8 तास गेलेत आणि ही गाडी एवढी कम्फर्टेबल नाहीये. ही खूप मान दुखतीये, पाठ दुखतीये, पाय बिचारीला पाय पण स्ट्रेच करायला जागा नाही मागे आणि इथे मध्ये तरी आहे पुढे पाय स्ट्रेच करायला, पण मध्ये पाय स्ट्रेच करायला पण जागा आणि नाही. आमच्यासोबत एक स्कॅम झाला. जी गाडी दाखवलेली ती ही गाडी नाहीये. ह्याचं सगळं तुम्हाला आम्ही रिव्ह्यू देऊ नंतर. पण आता आम्हाला 8 तास झाले. मी विचार केला की काय तुम्हाला रस्ते दाखव, तरी तो तुम्हाला एक जो रस्ता दाखवला नेव्हर एंडिंग रस्ता, तसेच रस्ते होते सगळीकडे. आम्ही मसाई माराच्या हात आलो. तुम्हाला एकदा रस्ता दाखवतो. हा बघा रस्ता. हा बघा. थांब लवकर म्हणून बोलते उघड एकदा ते. हे घे ब्लॉग हे बघा ब्युटिफुल. भाई मस्त आहे रे आणि खूप जवळ आहेत. वेलकम टू मसाई मारा. वेलकम टू मसाई मारा गाईज. फायनली नाईस यार. नाही एलिफंट्स बघितलं आम्ही, झेब्रा बघितला आम्ही, डिअर्स बघितले खूप सारे. आम्ही तीन बघितले आणि आता झेब्रा बघितला. भाई सनसेट बघा इथून काय डेंजर दिसतोय. एक नंबर यार. फायनली मसाई माराच्या आमच्या जॅम्बो Jambo means hi, okay? हो जॅम्बो मारा. हाय मारा. Hello in their language. So it Okay. means hello, Mara. हॅलो जॅम्बो. Yes.
नाईस ब्रो. इकडच्या जॅम्बो मारमध्ये आम्ही शिकलेलो आहोत. मांबो बी आहे. हो डिझेल मांबोई झालो हा, मांबोई झालो. पाऊस नसायला हवा. आणि आता आपली सफारी आपण रेनकोट वगैरे काहीच नाही आणलं. अरे करू काहीतरी. सकाळी नाही आणलं. गुड गाईज. हे बघा ना कसं आहे बघा ना इकडे. ह्याच्यात तरी चांगलं दिसतं तुम्हाला, आम्हाला थोडा अंदाज दिसतोय. नाईट व्हर्जन याच्यामध्ये खूप बेटर आहे. यांना आल्या कामाला लावले कारण इथे मोठी पाल होती, मस्त पैकी मोठी पाल. तुम्हाला पण दिसेल मी ती. हे पण घाबरतात. खोटं नाही बोलायचं. खोटं मगाशी खाली पडली गावात. हे बघा ते लोक खोटं सांगतील ना आपल्याला. राहू दे. ही बघा. थँक्स यार. थँक्स अ टन. थँक्यू ब्रदर. थँक्यू सो मच. या थँक्यू सो मच. भाई हे जरासं खुंखार तर आहे. अरे तू अशी डायरेक्ट का पळत सुटली माझ्याशिवाय हा शाणी. हे भाई इथे कुठे काय पडलंय काय कळत पण नाही. आणि सुनसान आहेत हे. सुनसान आहेत एकदम. हे बघा हे इकडे शिवानी आणि चेतन आहेत. आणि तो जो खाली आहे तिकडे नेहा आणि तेजस राहिले आहेत. भाई इकडे आम्ही खायला आलो. काय वास येतोय हा. काय वास आहे हा. चला तुम्हाला दाखवतो इकडे काय आहे. एक मिनिट. हे डेट्स आहे. हे बघा. हा तो फ्रूट आहे. इथे फ्रुट्स आहेत सगळे. इथे ब्रेड्स आहे. तिकडे ब्रेड्स आहे. भाई मस्त मोठं आहे यार. चीज प्लॅटर. इथे नाव नाही लिहिलंय पण आय डोंट नो. कुकुंबर, बीटरूट, कांदा, पोर्क. हा पापड कुठे. पेनू ग्राटीन एग करी, चपाती, कोकोनट राईस, भेंडी मसाला. कुठला तरी प्राणी हा आपण. गाईज आम्हाला ट्रॅव्हलिंग वगैरे मध्ये भरपूर भूक लागली होती म्हणून आम्ही शूट नाही केलं. पण छान डिनर होतं. आणि त्याच्यानंतर मला हे सांगायला आणि त्यानंतर आम्ही झोपलो. आणि मला हे सांगायला आवडेल की इकडे जे त्या लोकांनी 700चे सिम कार्ड घेतले आहेत त्याचं नेटवर्क इथे नीट नाहीये, लाईक स्टेबल नाहीये. पण यशचं एअरटेल पूर्ण जंगल सफारी आतमध्ये पर्यंत चालतंय. म्हणून मी फोटोज वगैरे पोस्ट करत होती इंस्टाग्रामवर. तुम्ही बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा. पण येस एअरटेलला इकडे खूप चांगलं नेट. गुड मॉर्निंग गाईज. कालचं जेवणानंतर आज सकाळी तुम्हाला किती वाजता भेटते माहिती. मी आफ्रिकेवरनं तुम्हाला टाइम दाखवतो थांबा. आत्ता इंडियामध्ये वाजलेत 8:30 म्हणजे आफ्रिकामध्ये 6 वाजलेत. खरं तर मला वाटलं तर 4 वाजता मी निघून जाणार आहे पण ते शक्य नाही झालं. आणि आमची बॅग गमावल्यामुळे ही बघा हिला बिचारीला इथे येऊन गुलाणीचा मेकअप, गुलाणीचं स्किन केअर सगळं वापरायला लागतं आणि सगळं करायला लागतंय. व्हेरी गुड यार शिवानी. आय लव्ह द डेडिकेशन. शाबास. आम्ही नाश्ता करायला आलोय आणि तुम्हाला एक अप्रतिम गोष्ट दाखवतो जी आम्ही चालू केलेली आहे. टॅन 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 टॅन. शाबास शिवानी शाबास. ही सवय परत येते हळूहळू. येते तुझ्यात ते येते. आठवते दिवस. ऑमलेट गाईज. कारण सकाळी सकाळी प्रोटीन मिळालं तर अजून काय पाहिजे. आणि थोडेसे काब्स पण लागतात म्हणून थोडेसे काब्स. आमची सफारीचं वरचं आम्ही ओपन केलेलं आहे प्राणी बघायला. आणि आमची सफारी आता चालू होईल. प्राणी बघा योजना. गाईज हे बघा डोकी ठेवली आहेत आईच्या गावात. काय डेंजर डोकी आहेत बे. ही शिकार केलेली असणार. डायरेक्ट आतमध्ये जबरदस्ती करतात. हा हे थोडस जबरदस्ती होते कारण हे लोक पूर्ण आत येत आहेत. पूर्ण तिने ठेवलं का अंगावरच ठेवलं तिने. नो भाई हे बघा ना मस्त उघडून ठेवलंय. बाहेरचं दिसतंय. रानडुक्कर दिसले. आम्ही तुम्हाला रानडुक्कर दाखवतोय. मला नाही दिसत. हा बिल्डर बीस्ट. हे बघा इतके सारे बिल्डर बीस्ट आहेत. आणि हे असे मायग्रेशन मध्ये पळत असतात. माझी बायको आणि जंगल माझी बायको जंगल. ए हा काय प्राणी नाही बोललो मी तुला. किती गोड दिसते. प्राणी जंगल प्राणी बिल्डर बीस्ट तुला नाही बोलत आहे बाळा. हे बघा ना गाईज. हे काय आहे. आणि इथे लॉक करून व्हॉट्स दिस. याच्यामध्ये बघ ना कॅमेरामधनं मग किती मस्त दिसतं. क्राऊन बर्ड. छान आहे वे. आणि हे पक्षी असंच मध्ये का उभा आहे इकडे.
काय करताय इकडे? दाखवताना बघतोय. हे लोक कोणाचं तरी ढुंगी बघतायत. अरे हा बघतोय आणि मग आम्हालाच विचारतो ढुंगी का दाखवतो. कसं वाटतंय? मस्त वाटतंय मला हे बघ दाखव एक मिनिट ह्यांना दाखवतो. बघा ना हे काय सीन आहे हा. ओए होय क्या सीन है. जंगल में जानवर नहीं है आणि मागून अजून एक येते बघा. टोपी धावतोय. बाय 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 डेंजर. लेफ्ट 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 दोनों भाग रहे. सुंदर दिसतोय यार. वेगळाच आहे हा. मी कधीच नाही बघितलं. हे बघ आता हा जिथे जाईल तिकडे कॅमेरा जाईल हा. भाई ये मनाने जा रहा है अभी. ये रूट गई है. भाग रही है. नहीं नहीं मेरे को जल्दी होना. वाव यार वाव. इकडे ना खूप मोठ्या एलिफंट आहे म्हणून सगळे सफारीज इथे असे थांबलेत आणि आम्ही पण थांबलो. आम्हाला पण बघायचं यार. पण ह्यांनी कशी छान गाडी टाकली. ह्यांनी पण टाकायला पाहिजे होती ना. नाही पण त्यांनी जशी टाकली त्याच्यात बाकीच्यांचा व्ह्यू हॅम्पर होतोय ना. आपलावाला वैचारिक माणूस आहे. आपलावाला थांबवेल. डोंट वरी. आपल्याला दिसणार हत्ती. मागे पायनॅक्युलर हा हुशार माणूस आहे. बायनॅक्युलर नाही. काय वातावरण आहे माहिती. असं गरम थंड थंड हवा चमाट मारते एकदम. पळत पळत आलं आणि आपली गाडी उलटी केली तर आपण ओरडून काय. गणपती बाप्पा आमची दुश्मनी. आज आपल्याला गणपती बाप्पा नरसिंह सगळे दिसणार आहेत. हे बघ शॉक वाला तो लपला. क्यूट नाहीये तो. लपला नाही तो. तसं गणपती बाप्पा त्याला बाहेर बोलव ना प्लीज. तुझ्या फ्रेंडला बाहेर बोलव ना. वाईल्ड एलिफंट आहे ब्रो. आपण गणपती बाप्पाचं कनेक्शन असेल ना. गाईज इथे मला सिंह दिसलेला आहे आता. पण भरपूर गाड्या. आता माहित नाही कोणाकोणाला दिसेल कोणाकोणाला नाही दिसणार. पण मी तुम्हाला दाखवेन. बाहेर उतरून दाखवेन पाहिजे तर. ही बघा दाखवली ना. ही बघा गेली नाही ती ना त्याच्या समोर शिकार करायला. आणि इकडे शिकार आहेत सगळे. ते बघा आम्ही बाहेरचं दाखवतो पण इकडे आम्ही केवढे अलग ही लेवल चल रहा है गाइस. इधर अलग ही चल रहा है. ये माइक चालू आहे का बघ एकदा. हो माईक चालू आहे बाळा. हा माईक चालू आहे गाइस. माईक चालू आहे. हलतात. आम्हाला इथे लायन दिसला मगाशी. आणि Lion नाही, लायनेस दिसली आम्हाला. पण त्याच्यासोबत तिचा लायन कुठे तो पण बसलाय. मला दिसला. मला पण दिसला गाईस. ओ माय गॉड. थांबा तुम्हाला पण दिसणार गाईस. तुम्हाला पण दिसणार. शांत बसा. शांत बसा. झूम कर. डेंजर. एक नंबर. हा येडा झालाय रे हा गाडी. गाईस तुम्हाला बघा समोरून दिसलाय हा. एक नंबर गाईज. आणि हे आमच्या एवढ्या जवळ आहे. आउटस्टँडिंग आहे गाईज. हे आउटस्टँडिंग कारण हा खूप जवळ आहे. आणि आम्ही माईक लावला आता कारण आम्ही विचार केला खूप हवा येते. आम्ही व्हिडिओ दाखवतो त्याच्यात दिसलं नाही पाहिजे. शिवानीचा फोटो काढणं चालू आहे. कसं वाटतं तुला? नाईस. काय दिसतोय ब्रो यार. थंडी तर वाजते. हा बघा व्हिडिओ काढलाय. वाव व्हेरी गुड यार. व्हेरी गुड. त्यांना दिसलं ना खाली. काय पळतात बघा ना. डेंजर. त्यांनी लायन बघितलं म्हणून ते पळतात इकडे तिकडे. शिकार होईल ना. झेब्रा उलटे का पडतायत. इकडे नाही येणार. भाई साहब हेच पाहिजे यार. लायन. एक लायन आणि एवढे सगळे पळतायत भाई. तो बघ लायन दिसला. तो बघ ती बघ लायनेस. ती बघ ना स्ट्रेट. ओ शिट. शिकार चालले. शिकार चालू आहे यहाँ पे. कुठे लायन कुठे? स्ट्रेट. कुठे मला सांग शिवानी. शिवानी हे बघ स्ट्रेट बघ. मला पण दिसली. ती बघ ती पण पळते. ती पण पळते गाईज. हे बघा ना. घाबरला. भाई हे कसले वेगळेच दिसतात ना पण प्राणी. हे घाबरतात. झेब्रा खूप घाबरतात. झेब्रा घाबरतो प्राणी. तेजस काय बोलतच नव्हता. हे
हे लोक बोलतात मुलींमुळे आपल्याला हे सगळं बघायला मिळतं, नाहीतर आपण घरी टॉमी बिमी बघितलं असतं टॉमी नाही, आणि street मग dog. स्ट्रीट डॉग वगैरे बघितलं असते. आणि मग तेजस काही रिॲक्टच केलं नाही. तेजस अजून रिॲक्ट नाही करत आहे. तेजस डोंट अग्री. तेजस को थंडी लग रही है. उसको घेणं देणं नाही. हे बघ सगळे काय इथे हा ना, मी तुम्हाला हे दाखवायला आलो की इथे गाड्या बघा किती असतात. हा मध्येच गाडी चालू करतो आणि माझं डोकं आपटतं, पण नशीब इथे क्वेश्चन आहे. भरपूर म्हणजे गर्दी असते इकडे, नाही असं ए, नाही, SpongeBob. पण असं आहे ना की तो इथे आता इथे एवढी गर्दी होती पण आम्हाला तरीही बघायला भेटलं. मगाशी गाडीच्या इकडे एवढी गर्दी असताना मागे. पण बघायला भेटलं. खूप मोठी जागा आहे. आता इथे हे लोक उभे तो हा कुठेतरी दुसरीकडे जातो, सिंह कुठे दुसरीकडे जातो, आम्हाला तिकडे जाऊन बघायला भेटलं. मला सीमाला म्हणून आहे, बोल. हो करताना बघायचंय. काय करताना बघायचंय? व्यायाम करतच नाहीत ते लोक. व्यायाम कुठला सिंह करतो? हा? तू कुठले कार्टून बघतेस? काय करतो? व्यायाम कुठला करतो? काय करतो? गाडीमध्ये अरिजित सिंग आहे. हा अरिजित सिंग. अरिजित सिंग आहे. अरिजित सिंग आहे. हा अरिजित खरंच आम्ही त्या गाडीमध्ये 900W काही पण. अरे यांना भीती नाही वाटत? सिरियसली अरे ह्यांची गाडी बघा. आपल्याला हीच गाडी मिळणार आहे लास्ट उद्या. आपल्याला ही गाडी मिळणार आहे गाडी. डेंजर. काहीच तुम्हाला दाखवतो हे लोक गोरे नाहीत, हे लोक सफेदी के आगे उजाला आहेत. तुम्हाला दाखवतो. ते लोक सफेदी आणि त्यांचा उजाला आपल्यावर आहे. तुझी गोष्ट तू अंधेरे तू दिया के नीचे का अंधेरा है ये सफेदी के आगे का उजाला, दिया के नीचे का अंधेरा. हे बघा ना भाई, सगळे गाडीपेक्षा गोरी आहे ती भाई, गाडीपेक्षा डेंजर गोरी. गोरे आहेत ते. आईच्या गावात बोलतच नाही. तेजस ऑल गुड ना ब्रो? ऑल गुड. ऑल गुड. हा बहुत थंडी आहे. इकडे काय काल तुम्हाला सांगते मी काय सीन झाला. मी या माणसासोबत कधीच विश्वास नाही ठेवू शकत. एक काल मिनिट. रात्री फुल काळोख होता आणि आम्ही आमचा रूम सर्वात लास्टला आहे. तर आम्ही तिकडे गेलो आणि तिकडनं असे आवाज यायला लागले प्राण्यांचे. मी बोलले लवकर दरवाजा खोल, इकडे समोर कोण आला आणि ह्यांनी चावी शोधायला 10 मिनिटं लावली. एक मिनिट, जर तुम्ही समोर ऍक्च्युअल मध्ये कोणता प्राणी आला तर तू काय करायचं? चावी शोधत बसणार? ही बोलते ह्या माणसावर विश्वास नाही ठेवायचा. हा माणूस व्हिडिओ कशी काढतोय बघा. हा ह्या माणसावर विश्वास नाही ठेवायचा. अरे हे आलंच नसतं कॅमेऱ्यावर जर हा माणूस इथे नसता आता. हा हे बघा, हा चिटकून बसलोय मी इकडे मान. हा बाप रे. एकदा उभी राहा तू, गबस. ही बसल्या बसल्या पडते इकडे, ही उभ्या उभ्या तर सोड बसल्या. कुशन आहे इथे. ही कशी करत होती माहितीये मगाशी? हे बघा, हे हात कोबरा. ही CPR देते गाडीला. हिचं वेगच चाललंय काहीतरी. हा सिंह बघतोय आम्ही. ही एक अशी नव्हती करत मी सांग. मी बोलत आहे. लवकर घे. ही बघा, ही बघा, तो ही इकडे झेब्रा उभी का आहे. किती हे आहे, तो तिच्याकडे बघतोय. हम नाही डरेगा. आणि ते लोक मुद्दामून कॅमोफ्लाज होऊन जातात. याला या सगळ्या गवतामध्ये ती कॅमोफ्लाज होते. हा. आणि तिकडे बघा, आणि तिकडे झेब्रा आहेत ना, तो ते तिच्यावरती नजर ठेवून आहेत की ही चालली आहे कोणत्या दिशेला. पण मला असं वाटतं तिचं पोट भरलंय आणि तिला माहिती तिने एक शिकार केलाय. मला तिचे मुलं बघायचे ती बसणार आहे का सुसू आता? करणारे. हो हो हो, ती बसणार आहे आणि ती कॅमोफ्लाज ती बघ बोचाने ती खड्डा करते. यस बोचाने दिसते. नाही खड्डा करते, मागच्या पायाने सॉरी करते. मागच्या पायाने तिचा बोचा हलत. शिकार पकडलाय गाईज. आम्ही जोर जोरात जायचा प्रयत्न करतोय पण आमची गाडी मागे होती म्हणून मे बी दिसलं नाही. आता मी तुम्हाला इथून दाखवतो. इथून त्यांनी पकडताना बघितलं. तू बघितलं पकडताना? ती बघ ना गाडी किती दूर गेली माहिती बघ. अजून नाही दिसत. मला काहीच दिसत नाही. हे बघा ना गाड्या किती आहेत. अरे पण हा पुढे का अरे याच्या मध्ये आहे बघ. अरे पण हा का नाही पुढे जात आहे? फाईन लागेल ना याला. Why पण? फाईन मुळे तो जात नाही. अरे काय येडे आहे किती सगळे area तिथे. मध्ये आहे त्यांच्या. हो हो यांच्या गाडीच्या मध्ये आहे भाई. मी उतरे ना आता. गाईज ही बघा रेंजरची गाडी आणि ही सगळ्यांचे फोटो काढते आता. आणि यांना संध्याकाळी जाऊ देणार नाही लोक आतमध्ये. पण जर $100 जाऊ दिलं तर काय $100 ने जाऊ देणार. $100 घेऊन जाऊ देणार तो. त्यांनी दातात पकडून ठेवले. पण ही बघ नाही कशी लावते. हे थर्ड क्लास आहेत. हे गाडीवाले ना थर्ड क्लास आहेत सगळे. यांना काहीतरी वाटलं पाहिजे. आम्ही सगळे पैशावरून आलो यार बघायला. आता तुम्हाला व्ह्यू थोडासा दिसला आणि तेवढ्यात ही गाडी परत समोर येऊन उभी राहिली आता त्याच्या. आता ही इकडे आणि आता ही शिकार करणार आणि मग ह्या सगळ्या जीप आहेत ना त्यांना ते सगळं दिसणार आणि मग आम्ही थोडा वेळ तिकडे गाड्या बघत बसणार. चणे फुटाणे खाणार. कॅन वी गो बिहाइंड दॅट? गाडी तिथे का ऑफ रोडिंगच्या पुढे नाही जातो आपण. ओके रस्ता पण आहे का? मला पण ऍक्च्युली शिवानी तुझे बोलली ना तेच वाटतं आता. हो. ह्यांनी त्यांना का जाऊ दिलं मग? हो ही इज वेटिंग की त्यांना फर्स्ट नजारा ती बघ त्यांच्या किती जवळ. त्यांच्या गाडीच्या
हा वेगळा प्राणी दिसतो आता आम्हाला. हा बघा, हॅच बीस्ट का काहीतरी नाव आहे याचं. आणि ह्याच्या मागे बघा काय आहेत सगळे. हे असेच का उभेत बघा ना, आपल्याला बघत बसले. इकडे ना त्यांची कसली तरी सभा भरली आहे भाई. माहित नाही हे लोक काहीतरी खूप गहरा डिस्कशन करतात. हा बघा त्यांचा तो माणूस जो आहे, हा पांढरा नाही टोपीवाला, मागचा जो माणूस आहे तो काहीतरी डिस्कस करतोय त्यांच्यासोबत. आणि त्यांची सभा भरली आहे फुल. जर नायरोबीवरनं प्लेनने यायचं असेल, सॉरी मला डीजेची सवय आहे, तर हे प्लेन्स आहेत छोटे छोटे जे इथूनच टेक ऑफ करतात. हे बघा ना भाई, इथे हे याची शिंग तशीच ठेवली. त्याच्यावर पक्षी होता छान. गेट्स ओपन ॲट 6 AM and close at 6:30. स्पीड लिमिट 50 kilometers. नो ऑफ रोड ड्रायव्हिंग. स्टे ऑन मेन रोड्स अँड अप्रूव्ड ट्रॅक्स. डू नॉट हॅरेस एनिमल्स. अभी तक टीथ वीथ वैसे ही है. हे बघा, दांत वगैरे सगळं तसंच आहे अजून. और इसके ये क्या है, इधर क्या है ये? खाया इसको मस्त में एकदम. हाथ लगाते क्या इसको? इधर भी है छोटा. हाँ यार, इकडे पण आहे. भाई साहब, भारी रे भारी. म्हणजे हा बघा शुतुरमुर्ग. शिवानीच्या पप्पांकडे घेऊन जाऊ का शुतुरमुर्ग? ते नाही का ते हे करतात, तो कुठला मूवी होता? हा पद्मावती. पद्मावत सारखं घेऊन जाऊ पप्पांकडे. अरे हो सॉरी. पण तरी पण मग कोणाकडे घेऊन जाऊ? तू त्याला हे कर, ह्याच्याऐवजी लायनला कसं स्टँडर्ड होता अॅनिमल असलं पाहिजे ना. आता मंचेकर म्हणजे लायनच असलं पाहिजे. मंचेकर बोलली ना. हे काय केलंस? त्याच्या मानेमुळे त्याला धावता येत असं. ते भाई तुला बोललो ना, हे स्टेबिलिटीसाठी असतं. आता त्याची मान तशीच राहते जेव्हा तो पळतो. बलून सारखी ते बलून हलतो ना, तसं वाटतं. भाई हाई ना पण धावपडला भाई. जिराफची मान. जिराफ आहे, छोटू जिराफ आहे रे. आई आम्हाला आहे ना भेटलेला आहे आता. हे बघा ना, ओ चिता आहे इथे. हा बघा, मध्ये आलेला आहे जरा. व्हेरी फास्ट प्राणी. बघ ना. हो. आणि हे बघा ना स्पेक्टेटर. त्यांच्यामधलं एक नाही आहे, गझल खाल्लेला आहे, गझल. आणि ते वेट करताय की हा कधी जाईल. वल्चर पण खाली आलेत. हे जे छोटे दिसत आहेत ना ते वल्चर आहेत. खाली जे दिसत आहेत ते, हे बघा, हे छोटे बघ ना, ते वल्चर आहेत. हा निघाली ही, आणि ते वल्चर बघा कसे लगेच. ते झगडत आहेत एकामेकांमध्ये. भाई हे बघ, झगडा करताय सगळे लोक. आणि हा चालला इकडे हिरो. हो हा इकडे चाललाय. आपल्या इकडे आला. आला. हा भाई काय लीन आहे ब्रो. वाव वाव. तबा करून टाकला, फुल तबा गायब केली त्यांनी. जेवढं सोडलेलं तेवढं राहिलंच नाही आता इथे. आणि झगडे किती करताय बघ ना. हो, लफडी होत आहेत त्यांची. बघताय भाई. ते हे लोक सफाचट करून सोडून देतात. कुंभाची पोरं भाई किती आतमध्ये गेलेत बघ, घाबरून. घाबरून नाही, सावली घ्यायला गेलेत मम्मी क्या खाली ते. हा रे, मस्त आहेत ना, गोडुले गोडुले गोडुले. छान वाटतंय. सावली बाबा आहे, ती मम्मी आहे आणि ती लेकरं आहे. बघून बघा भाई. आणि हिच्या हातात पिल्लू पण आहे. अरे वाव. आणि इकडे अजून आहेत. सुंदर बंदर आहे. वाव. आणि हा यांचा सरदार बघ ना, मध्ये बसलाय. हा बघा, हा यांचा सरदार आहे. काय करतोय? हे बघ काय करतो तू, काय करतो. खाजवतोय. हम्पिंग when you saw. हा बघा भाई, गेंडा पण दिसला. काय 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 इकडे. आणि ही मसाई रिव्हर आहे, ही अख्खी रिव्हर आहे. मासा रिव्हर आहे ही, मासा रिव्हर. त्याच्यात हा गेंडा इथे. अरे 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 अरे, सबमरीन गायब. हा कंटाळा उभ्या उभ्या, दमला म्हणून बसला खाली.
गाईज आम्ही अजून एका जागेवर थांबलो, ही पण तशीच जागा आहे, पण मला 2 मिनिटं द्या, मला खूप जोरात सुसू लागली, मला कंट्रोलच होत नाही. सुसू करतो आणि तुमच्याकडे परत येतो. ओनली 2 मिनिट्स गाईज. हॅलो, हे बघा इकडे थांबलोय गाईज. भाई तोंड धुवून जे बरं वाटलं ना, आई शपथ. तोंड धुतलं नव्हतं ना तर असं वाटत होतं की माती माती माती, नुसती माती होती तोंडावर. इकडे मागे वॉशरूम आणि एक चांगलं इकडे की खूप जागेवर, म्हणजे आता हा दुसरा स्टॉप तिथे वॉशरूम होता आणि हे 3-3 तासावर होतं वाटतं, पण कंट्रोलच होत नव्हतं. मला माहित नाही का, पाणी पण आम्ही खूप कमी पिलं, पण कंट्रोल नाही होते भाई इथे सुसू. तेजस फिरतो इकडे इकडे परत फुल सेम तसं तसं, आणि ढगं पण बघा ना यार, काय क्लास दिसतं यार, आउटस्टँडिंग. ते ना आपण गाडी के साथ. हाँ थोड़ा बहुत डिफिकल्ट है लॉन्ग जर्नी के लिए. हाँ. 6 to 8 hours इज वेरी डिफिकल्ट. हम तो 12 घंटे बाहर है. हा ना, आणि गाडी बाकीच्यांची ना गाडींचा एवढा आवाज येत नाही, आमची खुळखुळी झाली, छर 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 छर. ये बहुत पुराना हो गया गाडी, बाकी गाडी इतना पुराना नहीं है, सब थोडा मॉडरेट नाही आहे. आता आम्ही पण एखादा असं झाड पकडणार आहे, पण इकडे नाही आम्ही खायला बसणार, कुठेतरी दुसरीकडे बसणार आहे. दुसरं म्हणजे हे बाजूचे मागचे एरिया आहेत ना, तिथे एखादं झाड पकडून आम्ही तिथे जेवायला बसू. कैसा लागा? भाई खूप फ्रेश वाटत आहे. खूप फ्रेश वाटतं भाई, ते तोंड धुतलं ना तर एवढं बरं वाटतंय ना. आणि थोडं झोप पण लागली होती, त्या झोपेमुळे नंतर अजून फ्रेश वाटत आहे. या झाडाखाली बसलो आम्ही जेवायला. हे बघा सगळं ते सेटअप करतात आणि इथेच ते वल्चर बिल्चर सगळेत. हे बघा ना किती गोड पक्षी आहेत, आणि हा बघा गुडघ्यावर बसून खातोय. बघा ना काय सुंदर पक्षी आहे. आता आम्ही दिसतोय तुम्हाला गाईज, आम्ही मस्त सेटअप झालेला आहे. आता मी लंचला आलो आणि काय आजूबाजूला सगळे पक्षी, डुक्कर, तुम्हाला डुक्कर दाखवलं तो घुटण्यावर पण बसतोय. हा बघा हा सेटअप, ह्याच्यामध्ये आमचं जेवण आहे आणि इकडे पक्षी वगैरे आहेत, मोठे मोठे पक्षी आहेत. तू असं वाटतं इथून कॅमेरामध्ये, बट खूप मोठे पक्षी आहेत. बॉक्स करून बघूया चला. येस तू पण कर. नाइस नाइस. एक अंडा दिया है. ये भाई पर ये बहुत ज्यादा कम है. थोड़ी भाई बैठो. ये ब्रेकफास्ट लग रहा है ना. पण आता आपण सफारी मध्ये, आपण हॉटेलमध्ये नाही आहोत. भजी आहे ना, बटाटा भजी. आपण हम कुछ नहीं कर सकते. आणि इथे झाड बघा, हे एकदम असं मूवी सारखं वाटत, एकदम सिनिक वाटतं. एक नंबर. काही बोला, सगळे इंडियन चिवडावरतीच आहेत. पण मजा येते इथे बसून, असं जरा टाइमपास होतोय. हो काहीतरी वेगळं आयुष्य. काय भाई, तुला तुम्ही कधी विचार केला आपण फुल जंगलामध्ये एकाच झाडाखाली बसून खातो. आपलं हा ते हे बघा आमच्या आफ्रिकेत आणि पिकनिक प्रॉपर आफ्रिका इज टू मच. संजय गांधी नॅशनल पार्कला गेलो होतो ना मी, सेम गेलो होतं. मागे ते डुक्कर आहे माहितीये, कसं वाटतंय मला. हे बोर्ड बघ, काय सुंदर कलर आहे हा. सो ब्युटिफुल. पाहिजे अंड तुझं घे. नाही गेले अजून. जा 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 गेले. आम्ही असा आमचं डिनर लंच करून झालेलं आहे. आता मी या झाडाच्या छत्रछायेत आम्ही ही वाघ, आम्ही हे जेवण केलेलं आहे. आम्हाला चहा प्यायचा होता म्हणून मी वाघ बकरी हे म्हणणार होतो, पण आम्हाला चहा मिळालेला नाहीये. आता घरी गेल्यानंतर बघू आम्हाला चहा मिळतो की नाही. पण इकडे मला जेवढं मिळालं तेवढं मला ओके ओके. गुड न्यूज आली आम्हाला, ईमेल आलाय की माझी बॅग इथे पोहोचली. म्हणजे एअरपोर्ट वरती पोहोचली, आता घरी पोहोचते का बघूया. त्यांनी त्यांच्यावर का माझा एक फोटो काढणार. हा ह्या बॉर्डर स्टोन आहे, या साईडला सगळं तंजानिया आहे. इकडे आता आपली बॉर्डर राहिलेली नाही. आम्ही केन्यामध्ये आहोत, हे तंजानिया ही दुसरी कंट्री आहे. इकडे लिहिलंय नो एंट्री इन टू तंजानिया, इंटरनॅशनल बॉर्डर. आणि कशाने बॉर्डर मार्क केली भाई, ह्यांना साध्या सुध्या गोष्टी भेटतच नाही. ते बघा, नो एंट्री इन टू तंजानिया. आणि हे सेरेंगेटी काय बोलतात त्याला, सेरेंगेटी पार्क आहे. भारी वाटतं भाई, डेंजर आहे. या दगडावर काय लिहिलंय बघून येतो एकदा. हे बघा इकडे लिहिलंय, ह्या स्टोनवर एका साईडला KE लिहिलंय केनिया आणि दुसऱ्या साईडला TZ लिहिलंय तंजानिया. आता आम्ही एक काम करतो, पाय तर एक उडी त्या साईडला मारतो आणि मी लोकांना सांगेन मी तंजानियाला पण जाऊन आलो. कोणाला कळते इकडे पण कोणाला कळणार नाही, कारण मराठी इथे कोणालाच येत नाही, सगळे फॉरेनर आहेत. हे तंजानियाला चाललंय. सो हे लोक मसई मारावरनं सँड रिव्हर आहे ही, आणि हे केन्यावरनं आता मसई मारायला चाललंय, सॉरी तंजानियाला चाललेत. आणि हा यांचं मायग्रेशन आहे. आम्ही थोडे लांब उभे. हे पण नॉर्थ साईड. हे पळाले तिकडनं इकडे आले, इकडनं युटर्न मारला. हे भेणे नक्कीच बघितलं. क्रोकोडाईल. गाईज तुम्ही बिहाइंड द सीन्स आमचा आवाज ऐका.
तंजानिया मध्येच त्यांनी युटर्न मारला होता. हे कसे पळाले वगैरे, कसे पळाले. सॉरी मी क्रोकोडाईल स्क्रीन मध्ये नव्हती बघत. सगळे धावून गेले. दिसतंय चेतन की मी काढू? छान आहे एकदम. आणि इथे असे सगळे उभेत, चाललेत भावा इकडे. हे बघा. आणि इथे सगळे असे उभेत. गाईस जिराफ पण दिसले. थांबा झूम करून तुम्हाला. ते त्यांना 4 पोट असतात. पोट 4 पोट. गाईला कसं असतं गाईचं, तसं ह्यांना असतं. म्हणजे हे लोक आता काय करतात तुम्हाला धावा, याचं तोंड दाखवतो. हा ना पोटातून ते काढून परत चावत बसलाय. मग हो, ते पोटातून काढून चावत बसतात, मग ते परत पाठवतात डायजेस्ट करायला. आणि ते रेस्टिंगच्या टायमाला करतात. हो, त्याला काही घेणं देणंच नाही. पण किती मसाई जिराफ, तो हार्ट खूप मोठं असतं, कारण त्यांना डोक्यापर्यंत रक्त पोचवायचं असतं ना. मोठं बडे दिलवाला है ना. करेक्ट इसके ऐसा क्योंकि इसने नीलोफर का ये भी लाया था. सेम यार सेम. ह्यांचं हृदय पण खूप मोठं असतं, कारण ब्रेन पर्यंत रक्त पोचवायला त्यांना जास्त पंप करायला लागतं, तर प्रेशर खूप लागतं. जिराफ दाखवतोय आम्ही. हो भाई, यांचे वेगळे वेगळे. आता अजून काहीतरी कळलं, हे लोक सरळ उभ्या झोपतात, कारण जर ते झोपले असे खाली तर त्यांना डोकं खाली ठेवायला लागतं आणि ब्लड सर्क्युलेशन नाही होत, म्हणून ते मरू शकतात. नाईस यार, खूप छान प्राणी आहे आपण. व्हेरी गुड, वी लव्ड इट. तर तो पुढे गेला बाई. हा थांब. कुठे गेला? तर मला पहिल्यांदा माहिती पडले की जिराफ हा उभा राहूनच झोपतो, आणि जरी बसला असला तरी त्याला त्याची मान वरच ठेवावं लागतं, कारण की मग रक्त नाही पोहोचणार. हे तर माझ्यासाठी नवीनच होतं बाई, मला पहिल्यांदाच माहिती पडलं. बट येस, हा बसलेला जिराफ बघून घ्या गाईस, काय दिसतोय, काय बघतोय बाई. एक मिनिट, बाय बाय, भेटूया कधीतरी नंतर. घरी या, भेटूया डिस्कवरीवर. पुण्याला भेटूया डिस्कवरीवर नाही जिओ. बिहाइंड द सीन पाहिजेत का तुला? BTS आहेत माझ्याकडे तुझे. लहान बाळ पण आहेत. हा बघा छोटू, ही आई. आणि हे जंगली आहेत, हे सगळे अंगावर येणार आहेत. म्हणजे असे नाही की तुम्ही टाइमपास करत बसा, काय नाही करणार. इकडे खाली उतरूच शकत नाही आपण. हे बघा ना, हे कुठे उचले ते दोघं जंगलात. दलदल भारी आहेत पण रे, खुशनुमा वाटतात, पण नसणार हे लोक खुशनुमा. खूप गोड आहे. या दोघांच्या मध्ये लहान आहे. सगळ्यात मोठावाला मेल ना गाईस. हत्ती लास्ट होता आमचा, बिकॉज लेट झाला होता आणि इथे अलाउड नाहीये 6:30च्या नंतर तिकडे राहणं. सो आल्यानंतर आम्ही जेवलो, फ्रेशन अप झालो आणि झोपून गेलो. खूप थकलो होतो, बिकॉज डे 1 मध्ये आम्ही किती जवळजवळ 12 तास आम्ही सफारीमध्ये असे होत होतो. आणि हा व्लॉग 2 तासाचा आम्ही शूट केला होता. त्याच्यामधून तुम्हाला हे 40 मिनिटं काहीतरी बघायला मिळतंय. आणि मेजॉरिटी हा ब्लॉग असाच आहे, कारण आम्ही आलो तिकडे त्याच्यासाठी होतो की सफारी करू आणि सिंह वगैरे बघू, प्राणी बघू. हा, आणि आम्ही फक्त व्हिडिओ करत होतो, आम्ही विसरून जात होतो की बोलायचं पण आहे. बट एनिवेज, डे 2 जाम क्रेझी आहे, तुम्हाला बघायला मजा येईल. बघत आम्ही 2-2 दिवस असे कंबाईन केलेत. सो थोडा मोठा ब्लॉग असेल, मस्त आरामात फॅमिली सोबत असं जेवताना वगैरे बघा. बट येस, आणि जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कारण अशी व्हिडिओ आम्ही खूप म्हणजे फर्स्ट टाइमच बनवली प्राण्यांची. कमेंट करून सांगा की नक्की तुम्हाला आवडली का आम्ही जसं बनवलंय, आणि का तुम्हाला काय वेगळं पाहिजे. आणि सबस्क्राईब केलं नसेल गाईस तर कोणाची वाट बघताय, प्लीज सबस्क्राईब करा. परत व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये, कारण आपल्याला अजून सिनेमा बघायचे. बाय.